नमस्कार मंडळी. आजची रेसिपी आहे भरलेलं कारलं. कारलं बघा मी पांढरे आणलेले आहेत, कारण हे कारले औषधी असतात आणि ते खायला चांगले असतात हे कारले. त्याला मी थोडंसं हळद मीठ लावून कुकरमध्ये फक्त 2 शिट्ट्या दिलेल्या आहेत. पाणी अजिबात घालायचं नाही आणि बाहेर काढल्यावर ते त्यातल्या बिया काढून टाकायचं, पाणी काढून टाकायचं. आणि हा मसाला मी सांगितलेला आहे, खोबरं, हे शेंगदाणे, कांदा, सगळ्या पावडरी, परत शेंगदाणे, हे सगळं मी वाटून घेतलेलं आहे. हळद मीठ तिखट हे सगळं घालायचं आहे आपल्याला वाटण्याला. आणि ते वाटण कारल्यामध्ये भरायचं बिया काढून. फोडणीला मी जिरं मोहरी कढीपत्ता थोडासा मसाला राहिलेला होता तो घातला, तो फ्राय करून घेतला. आणखी मग भरलेलं आपलं कारल्याचे फोडे टाकलेले. थोडंसं पाणी मिक्सरला थोडंसं 1-2 घोट पाणी धुवून मी मसाला टाकलेला आहे आणि 2-3 वेळा वाफवले चांगलं झाकण ठेवून, लगेच शिजले. ह्या पद्धतीने एकदा कारलं तुम्ही नक्की करून बघा. अजिबात कडू झालेलं नाही आहे आणि खायला एकदम टेस्ट लागते आणि सर्वांनी आवडीने खाल्लं. अशी रेसिपी तुम्ही एकदा नक्की करा. मी लाल भोपळा काल आणलेला आहे आणि एकदम ताजा आहे. भोपळ्याचं कालवणसुद्धा खूप टेस्टी लागतं. हा भोपळा, कांदा, टमाटा मी उकडून घेतला ह्याच्यामध्ये. डाळ आणि सगळ्या भाज्या कुकरला लावून उकडून घेतलेले. आणि ते फोडणीला जिरं मोहरी कढीपत्ता मॅश करून सगळं घातलेलं आहे मी, भोपळा वगैरे. एकदम टेस्टी लागतं आहे. तुम्ही एकदा नक्की करा. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.